मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मानाचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजेच कोरेगाव हिंदकेसरी मैदान पार पडते. जवळपास 50-55 गट झालेले आहेत, 84 गट आहेत. आणि आपण बघितलं असेल की सकाळी गट क्रमांक 7 का गट क्रमांक 8मध्ये मित्रांनो विठ्ठल नानांचा घरचाच साज पळाला होता. तो म्हणजे विठ्ठल नानांचा चिक्या आणि त्याच्यासोबत पळाला होता नवीन खरेदी हरण्या. ही गाडी मित्रांनो पळाली होती, पण आपण बघितलं असेल की गाडीनं तास सोडलं होतं, म्हणजेच फाटी बदलली होती. त्यानंतर गाडी मित्रांनो बाद झाली. नानांनी आज फक्त चिक्यालाच घेऊन आले होते. तर बरेच जण मित्रांनो वारंवार कमेंट वगैरे करतायत की विठ्ठल नानांची गाडी बाहेर गेली होती, विठ्ठल नानांना लागले, त्यांची मुलाखत घ्या. तर मित्रांनो, गाडी पळून आल्यानंतर नानांची गाडी घेतलेली आहे. नानांच्या बरोबर बसलो पण होतो, थोडा वेळ चर्चा देखील केली. तर नानांना कसल्याही प्रकारची दुखापत या ठिकाणी मित्रांनो झालेली नाही आहे. नाना व्यवस्थित आहे आणि नानांनी तसं सांगितलं देखील की प्रेक्षकांना तसं सांगा की दुखापत वगैरे कसली झाली नाही. आता नाना मैदानामध्ये नाही आहेत. नाना बैल घेऊन माघारी गेलेत मित्रांनो. आज फक्त चिक्यालाच आणला होता आणि कुठंतरी एक आज त्या गाडीला नशिबानं साथ दिली नाही, त्यामुळं गाडी लॉबी झाली. तर जे काही विठ्ठल नानांचे चाहते असतील त्यांच्यासाठी हाच मेसेज द्यायला सांगितलं आहे की त्यांना दुखापत कसल्या पद्धतीची झालेली नाही आहे. पुढील मैदानात तुम्हाला पळताना दिसतील. त्याचबरोबर आपणा सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम हिंदकेसरी बकासूर आणि मल्हार ही पण गाडी मित्रांनो गट क्रमांक 29मध्ये पाहिले, तुम्ही पाहिले असेल. त्या ठिकाणी कुठंतरी एक बॅड लक म्हणावं लागेल किंवा कुठंतरी एक नशिबानात साथ दिली नाही असं म्हणावं लागेल. बकासूर आणि मल्हारची गाडी देखील मित्रांनो लॉबी झाली. त्याच्यामुळं बरेच बकासूर प्रेमी या ठिकाणी मित्रांनो नाराज झाले, कारण एक मानाचं हिंदकेसरीचं मैदान आहे. त्याच्यामुळं बरेच जण आशा लावून होते कुठंतरी एक हिंदकेसरीचा गुलाल मिळावा ह्याची अपेक्षा असते. आणि भरपूर लांब लांबून लोक आज देखील आम्हाला मैदानात देखील भेटले. नाशिक, जालना या ठिकाण त्या बकासूरसाठी मित्रांनो या ठिकाणात आलं होते. परंतु खेळ आहे, खेळामध्ये हारजीत होत राहते. पुढील मैदानात नक्कीच तो देखील कमबॅक करेल आणि विठ्ठल नानांच्या बाबतीत देखील तुम्हाला अपडेट दिलेलीच आहे. विठ्ठल नानांना दुखापत कसल्याही पद्धतीची मित्रांनो त्या ठिकाणी झालेली नाही आहे. नाना व्यवस्थित आहे. नाना म्हटले की तसं प्रेक्षकांना सांगा की दुखापत वगैरे झालेली नाही. आता नाना घरी गेलेत, नाही तर तुम्हाला नानांची मुलाखत आपण समोरच घेऊन दिली असती. आता सेमीफायनल थोड्या वेळात चालू होतील. जवळपास 50 ते 55 गट झालेले आहेत. उरलेले जे काही गट आहेत म्हणजे 84 गट आहेत, त्यानंतर तुम्हाला सीमेचा थरार पाहायला लागेल. मथुर आणि भोंगाची गाडी राहिली, सचिन आणि उर्मिलताईंचा राजा आहे, सुंदर आणि आबांचा पाखरे आहे. त्याच्यात सगळ्यात चांगल्या गाड्या मित्रांनो आता सेमीसाठी आहेत व आता थोड्या वेळातच सेमीफायनलचा थरार देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.